आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात आहेत, त्यांना आपण एक थोडीशी चर्चा करू. सर, शेतकरी राज्यातला शेतकरी आज हतबल झालेला आहे अतिवृष्टीने आणि या नैसर्गिक संपदेने, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचं अद्यापर्यंत खात्यामध्ये त्यांच्या 1 रुपया मिळाला नाही घोषणा करून सुद्धा. जय महाराष्ट्र. ही गोष्ट खरी आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन खूप मोठी घोषणा राणा भीमदेवी थाटामध्ये केली होती. 31,500 रुपयाचं ऐतिहासिक स्वरूपाचं पॅकेज महाराष्ट्राला देतोय असं जाहीर केलं होतं. आणि हे जे पॅकेज आहे दिवाळीपूर्वी मिळेल अशाही प्रकारची ती घोषणा होती. तुम्ही बघितलं प्रत्यक्षात काय मिळालं शेतकऱ्याला? काही मिळाले नाही. प्रत्यक्षात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलेली आहे, शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे, शेतकऱ्यांची दिवाळी या सरकारनं काळी केलेली आहे असा माझा आरोप आहे यांच्यावरती. आणि राहिला प्रश्न पॅकेज म्हणजे काय हो? पॅकेज म्हणजे काही नाही. मी त्याही वेळेस सांगितलं होतं जेव्हा ते बोलले त्याच दिवशी सांगितलं होतं ही मृगजळ आणि फसवी घोषणा आहे. हे पॅकेज मृगजळ असून ही घोषणा फसवी आहे. प्रत्यक्षात यांनी काहीच दिलेलं नाही. यांनी जर काय केलं असेल तर यांच्या सरकारने सुरुवातीला सरकार आल्याबरोबर जी काही निर्णय घेतला होता प्रति हेक्टरी 13,500 रुपये. रिपीट करतो, या सरकारने सरकार सत्तेवर आल्यावरती प्रति हेक्टरी 13,500 रुपयाचा देण्याचा नुकसान भरपाईचा जो घेतलेला निर्णय होता बरोबर, तो त्यांनी 1 जानेवारी 2025 म्हणजे ह्या वर्षात तो मागे घेतला आणि तो 8,500 केला. म्हणजे वाढवलं तर नाही, उलट कमी केलं. आणि पॅकेज म्हणजे काय केलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांची आणि शेतीची त्यांनी कॅल्क्युलेशन केलं आणि त्याला जे काही NDRF आणि SDRFच्या ज्या गाईडलाईन्स आहेत मुळातल्या 27 मार्च 2023च्या ज्या यांनी 8,500 13,500हून कमी करून 8,500 केला त्यानुसार कॅल्क्युलेट केलं, त्याचं एकत्रित केलं आणि त्याच्यामध्ये 10,000 टाकले. कोणते 10,000? रब्बीला देऊ म्हणाले आम्ही तुम्हाला 10,000, जे की दिलं नाही, अजूनही आले नाही. दिवाळीपूर्वीच देतो म्हणाले, आलेलं नाही. ते 10,000 म्हणजे 8,500 प्लस 10,000 असे 18,500 प्रति हेक्टरी देऊ अशी घोषणा होती. प्रत्यक्षात काय? झिरो, भोपळा. म्हणजे हे सरकारचं योगदान काय तर भोपळा पॅकेज आहे. आणि म्हणून यांनी काहीच दिलेलं नाही. मलाही वाटलं होतं की यांनी 10,000 रुपये देत आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, विहिरीला 30,000 देत आहेत. पण नंतर त्यांनीच एक GR काढला, नरेगामध्ये देऊ म्हणाले. आता महाराष्ट्रातली नरेगा कशी चालली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार त्याचं योगदान कधी मिळेल त्याचा नेमच नाही. हे पोस्ट डेटेड चेक असलेलं हे पॅकेज आहे. आणि म्हणून यांनी शेतकऱ्याची दिवाळी अक्षरशः अंधारात घातलेली आहे. काळी दिवाळी या सरकारने शेतकऱ्यांची केलेली आहे. शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये दररोज 2 ते 3 शेतकरी आत्महत्या करतायत. नेमकं याला जबाबदार कोण होतं? खूप वाईट गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा या दृष्टीनं 1 नंबरचा होता. आता हा क्रम कदाचित मला असं वाटतंय ज्या पद्धतीनं बुलढाण्यातल्या आत्महत्यांचं प्रमाण मी पाहतोय आता बुलढाणाच आत्महत्येमध्ये पहिला नंबर येतो की काय अशी मला भीती वाटत आहे. कारण सरकार कोणतंही पॅकेज देऊ फक्त घोषणा करतात, फसव्या मृगजळासारखं शेतकऱ्यांना लालच दाखवत आहेत, प्रत्यक्षात हाती काही देत नाही. आणि यामुळं शेतकरी नाराज झालेला आहे, शेतकरी खचलेला आहे, त्याला कोणताही पर्याय राहिलेला नाही. गेल्या या आतापर्यंत जवळपास 1800 आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रमाण विदर्भाचं जास्त आहे. आणि आत्महत्या करण्यासाठी सरकार जबाबदार आहे, सरकारच ह्या आत्महत्या घडून आणत आहे असा माझा सरकारवर आरोप आहे. निवडणुकीपूर्वी कर्जमुक्तीची घोषणा केली होती सरकारने, अद्यापर्यंत कर्जमुक्ती झाली आणि त्यावरती आता नागपूरमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे बच्चू कडूंचं. निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती त्यावेळेस बच्चू कडू साहेबसुद्धा त्यांच्याच बरोबर होते ना. आता त्यांना त्या सरकारमध्ये स्थान नसल्यामुळं ते पडले असल्यामुळं आता त्यांना शेतकरी आठवलेला चला हरकत नाही. त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न हातात घेतला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण या निमित्तानं मी विनंती पण करतो, स्टंटबाजीवरती माझा विश्वास नाही आणि कृपा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्टंट करू नका. एखादं आंदोलन जर हातात घेतलं तर ते शाश्वत स्वरूपाचं त्याचा लॉजिकल एंड करा असं माझे या सगळ्या नेत्यांना विनंती आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा यावरती मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. जेव्हा शिवसेना आणि हे लवकरच आम्ही या आंदोलनामध्ये उतरणार आहोत आणि जेव्हा शिवसेना या प्रश्नावरती रस्त्यावर येईल
तेव्हा सरकारच्या नाकामध्ये आम्ही दम आणू आणि या प्रश्नाचा लॉजिकल एंड केल्याशिवाय आमचे साहेबांचं उद्धव साहेबांचं सूचना त्याप्रमाणे आहेत की तुम्ही एकदा विषय हातात घेतला त्याचा शेवट करा आणि लवकरच आम्ही सुद्धा या प्रश्नावरती रस्त्यावरती येणार आहे. दुसरा प्रश्न असा आहे की एक फलटण येथील एक डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली, हातावर एक प्रेस नोट म्हणून. या घटनेकडे कसं पाहता आणि तिला न्याय मिळेल का असं वाटतं तुम्हाला? अतिशय मन हेलावून टाकणारी ही गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक प्रकारचा कलंकित करणारी ही घटना आहे आणि विशेष म्हणजे ज्यांनी ही अत्याचार केले ते शासनाच्या सेवेतील खाकी वर्दीतले नराधम आहेत खरं. आणि हे इथपर्यंत जी हिंमत या खाकी वर्दीतल्या लोकांची गेलेली आहे ती का गेली? आपली अधोगती किती खालच्या स्तरावर गेलेली आहे. सरकारी यंत्रणा इतकी भ्रष्ट, बेजबाबदार आणि नराधमतेकडे का झुकली आता सगळ्यांना विचार करण्याची गरज आहे. याचं कारण यथा राजा तथा प्रजा असं म्हणावं लागेल. यांचा राजा जो आहे, यांचे जे प्रमुख आहेत, यांचं नैतिक अधपतन संपूर्णपणानं ढासळलेलं आहे. भ्रष्टाचारामध्ये अखंड डुंबलेले आहेत. धोकाधडी, खोटं बोलणे, फसव्या घोषणा करणे याच्यामध्ये हे सगळे मशगूल आहेत. अशावेळी नैतिकता ठेवावी, चारित्र्य पाळावं आणि समाजामध्ये एक सुसंस्कृतीची एक नैतिक बैठक आणावी. अशा प्रकारचं खरं म्हणजे एक वातावरण असतं सामाजिक आणि राजकीय. ते आज कुठे राहिलं आहे महाराष्ट्रामध्ये? कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून डॉक्टर संपदा मुंडेसारखी जी तरुण मुलगी जी काही समाजाचं सेवा करण्याचं स्वप्न घेऊन ती या वैद्यकीय सेवेमध्ये आली होती, ती कामही करत होती, परंतु ती या अक्षरशः या राक्षसांच्या हव्यासाला, त्याला काय म्हणू आपण, पाशवी अत्याचाराला बळी पडली. आणि शासनातला एक भाग आहे सरकारचा वर्दीतला, तो याच्यामध्ये गुंतलेला आहे. याचं फार दुःख होत आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये सरकार जागरूक नाही आहे. मागे पण तुम्ही पाहिलं असेल, तडवी नावाच्या डॉक्टर जेच्या होत्या, जे की KMच्या होत्या, त्यांनी अशाच प्रकारची आत्महत्या केलेली आहे. बीडमध्ये काय चाललं आहे बघा ना तुम्ही, कशा प्रकारच्या हत्या होत आहेत. परभणीला जो काही सोमनाथ सूर्यवंशीची घटना झालेली आहे, किती घटना घडत आहेत. यांचं कुणाचा पायपोस कुणामध्ये नाही आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेवरती तर अजिबात अंकुश राहिलेला नाही. गुन्हेगारीला म्हणजे आळा जो घातला गेला पाहिजे तो आतापर्यंत झाला नाही, तर मग त्याला गृह खातं कमी पडलं आहे का असंच म्हणावं लागेल. गृह खात्याचे जे सर्वा साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे व्याप जास्त झालेला आहे आणि इतक्या घोषणा ते करून बसले आहेत, सगळ्या फसव्या घोषणा. त्या घोषणामधून एक घोषणा केली तर ते सगळं अंगलट येतं आहे. त्यामुळं ज्या घोषणा त्यांनी महिलांचं हे केलं होतं, लाडक्या बहिणीला वादा केला होता, त्यातले जवळपास आता 70-75 लाख ज्या महिला आहेत त्या बाहेर गेलेल्या आहेत. त्यांनासुद्धा आता कळलं असेल की आपल्या भावाने आपल्याला कशा प्रकारची आयर दिलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा तर बस पूर्ण म्हणजे त्यांनी तर आता त्यांना सगळंच आठवलेलं आहे की बाबा यांनी काय घोषणा केल्या आणि प्रत्यक्षात आम्हाला कुठं आणून ठेवलेलं आहे. ज्या आत्महत्या होण्याचं कारण कोण आहे? आत्महत्या शेतकऱ्यांच्या होण्याचं कारण सरकार आहे. कारण सरकारला हे आतापर्यंत यांना एवढा राजकीय अनुभव आहे, शेतकऱ्यांना शाश्वत स्वरूपाची एक योजनासुद्धा देऊ शकत नाही. आत्महत्यामध्ये 0 टॉलरन्स यांचंच घोषणा होती ना जाहीरनाम्यामध्ये. महायुतीची घोषणा होती की आम्ही आत्महत्या 0 टॉलरन्सवरती आणू, 0 आत्महत्या करू, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या की वाढल्या? याला जबाबदार कोण? तुम्ही का विरोधी पक्ष? सगळी खापरं विरोधी पक्षावर, सत्ता तुम्ही करायची, खापरं दुसऱ्यावर फोडायची. तुमच्याकडं डोक्यामध्ये कल्पना नाहीत, शाश्वत स्वरूपाच्या योजना नाहीत. आमच्याकडनं घ्या, आम्ही देतो योजना, आम्हाला विचारा जरा. आम्हाला विचारायचं नाही, तुमच्या डोक्यात काही नाही आहे. ह्याच्यामुळं शेतकरी आज रोजी अक्षरशः मरतो आहे आणि म्हणून याला जबाबदार सरकारच आहे असं माझं ठाम प्रतिपादन आहे. ते महिला आयोग त्या संपदा मुंडे यांच्या घरी गेले होत्या, त्यांनी तिथं पाहणी केली आणि चर्चा केली आणि दोषी संपदा मुंडेंना जे म्हणत होतं की त्यांनाच ठरवण्यात आलं. तुम्ही त्या महिला आयोगाचं नावच घेऊ नका. त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या अक्षरशः म्हणजे त्याला काय म्हणू, त्यांचं लॉबिंग कुठल्या प्रकारचं चालू आहे? म्हणजे त्यांना मॉडेलिंग करायचं आहे का म्हणजे चमकोगिरी करायची आहे की प्रत्यक्षात जो काही अन्यायग्रस्त झालेला व्यक्ती त्याला न्याय द्यायचा आहे? या संदर्भात त्या फुल कन्फ्युजनमध्ये आहेत आणि त्यांच्या नेत्याला, त्यांच्या राजकीय पक्षाला, या सरकारला महिला आयोगांच्या, अशा महिला आयोगांची त्या ठिकाणी
नियुक्ती करून नेमकं त्यांना साधायचं आहे काय मला तेच कळत नाही. मला तरी वाटतं की त्यांनी त्यांचं क्षेत्र जे हे नाही आहे, इथे वेगळी कामं करावं लागतात. महिलांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना एम्पावर करणे, त्यांच्यावरती झालेली जे काही अन्याय अत्याचार असतील त्याला वेळी जरब बसवणे आणि एकूणच महिलांना समतेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे ही मुख्य जबाबदारी आहे. परंतु मला वाटतं याचं यत्किंचितही भान या महिला अध्यक्षांना आणि त्यांना नियुक्त करणाऱ्यांना राहिलेलं नाही, हे स्पष्टपणानं दिसत आहेत. डॉक्टर संपदा ही युवती जी आहे डॉक्टर, तिचं स्वप्न घेऊन जी ज्या स्वरूपात आली तिचं ज्या प्रकारे हत्या झाली, वासना असलेल्या ज्या राक्षसांनी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले, त्यांना शिक्षा देण्याचं सोडून ती मुलगी कशी तिचं चारित्र्य कसं खराब होतं हे शोधण्यामध्ये या बाईसाहेब लागलेले आहेत. धन्य त्या अध्यक्षा, धन्य हे सरकार, यांनाच लख लाव राहो. नाही, अशी एक चर्चा होते की काही आमदार, सत्तेतील आमदार आणि खासदार हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कसं आहे? आता तुम्हाला सांगतो, तुम्ही बघतात महाराष्ट्राचं सरकारचं काय चाललेलं आहे. त्यांच्या युतीमधले अंतर्गत वादविवाद आणि त्यांच्या भस्मासूर धारण केलेल्या महत्त्वाकांक्षा, कोणाच्याच महत्त्वाकांक्षा ज्या आहेत त्या परिपूर्ण होईना झाल्यात. आणि म्हणून काही मिळवण्याच्या हव्यासापोटी जे काही आमदार खासदार तिकडे उड्या मारून गेले खरे, परंतु त्यांच्या हाती आता अक्षरशः काही धुपाटणं मिळालेलं आहे. त्यामुळं त्यांना आता केलेले जे काही कर्म आहेत आपली, त्याचा पश्चाताप होताना दिसतोय. बरीचशी माणसं तर आता उलट प्रवाहाला इकडे उलट्या प्रवासाला निघाली आहेत. अनेक आमदार आणि खासदारसुद्धा जे आहेत आमच्या साहेबांच्या संपर्कामध्ये आलेली आहे. आणि उद्या भविष्यामध्ये यामध्ये जे काही अदलबदल होणार आहे, जो काही प्रवाह जो काही इकडे येताना तुम्हाला दिसेल, निश्चितपणाने दिसेल, अशा घटना मात्र घडताना दिसत आहेत, आमच्या कानावर ते येत आहेत. हे होते आपल्यासोबत आमदार सिद्धार्थ खरात. कॅमेरामन सुनील मोरेसा, मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.